सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी क्या हवा कुणाची वाट बघताय? तुझीच वाट बघत होतो. माझी का हो? काय म्हणजे काय? शलाकाचं पत्र आले शलाकाचं. अरे वा, काय म्हणते? माझ्यासाठी काय स्पेशल निरोप? तुझ्यासाठी हो. अजिबात नाही. काय सांगता? हो, अरे म्हणजे सगळ्यांबद्दल लिहिलेलं आहे याच्या पत्रामध्ये आणि तुझा साधा उल्लेख सुद्धा केलेला नाही. खरंच? खरं म्हणजे मला आश्चर्य वाटलं. असं कसं? मी तुमचं काय हे चॅट वॉर वगैरे झाली होती काय रे? हा, चॅटवर म्हणजे हे भांडण चॅटवरचं. मी सुद्धा चॅट पडलो, आपलं चॅट पडलो. नाही हो. मग असं कसं? बघ तूच बघ माहिती झालं. पण अशी का वागली ती? मला कसं कळेल बा? वाच तू, वाच म्हणजे कळेल तुला. राहू दे. नाही वाच. मी आता कॉन्टॅक्टच नाही करणार. तिला करायचं असेल ते करेल. तू वाट म्हणजे नाही वाचायचं. अरे स्वतः वाट बघ बघ काय बघ. म्हणजे मी म्हणतो तर खोटे आहे का? प्रिय शिर्या, गेले 2 दिवस झालं शिर्या, मला तुझी खूप आठवण येते. शिर्या, मी तुझ्यासाठी एक भेटवस्तू घेतली आहे. शिर्या, मला एक काय आबा, हे काय आबा? प्रत्येक वाक्याची सुरुवात शिर्याने होते आणि तुम्ही काय बोलता? हे तुझ्या बहिणीचं प्रेम हा, आणि तू म्हणतो की कॉन्टॅक्ट सुद्धा ठेवणार नाही. काय रे? बाबा, आज रात्री आपण शलाका बरोबर चॅट करूया. हा, मिशन शलाका आलोच मी. परमेश्वरा, यांच्या प्रेमाला दृष्ट नको लागू दे रे. तू कशी आहेस? मी मजेत आहे. मला तुमची खूप आठवण येते. आम्हालाही तुझी खूप आठवण येते. आजच तुझं पत्र मिळालं. शिर्या, ए शिर्या, तू इथेच हो. हे बघ, अरे हे पैसे मिळाले पॅन्टच्या खिशातून तुझ्या. पैसे पॅन्टच्या खिशात. वा, धुतलेस का? साबण लावून धुतलेस? शिर्या, नेहमी विसरतोस काय तू? आता तू काय करतोयस हे? काही नाही. अगं बाई, शलाकाला पत्र लिहितोयस? हो, चॅटिंग करतो. बरं, तुला काय सांगायचं का? लवकर ताबडतोब सांग. मग विचार ना, कशी आहेस? ए थांब. दुसरं काहीतरी सांग ना. ते झालं विचारून. अरे काळजी घे म्हणावं, फार दगदग करू नकोस. आई काही सांग. मी सांगते ते कर तू. मागच्या वेळेस फोटो पाठवलास, त्यात काळी वर्तुळ होती डोळ्याखाली. जरा काळजी. इथे असताना ब्युटी पार्लर वगैरे करायची बरं का. तिकडे वेळ नाही आहे तिला ब्युटी पार्लर करायला. तू लिही ना, बटाट्याचा रस वगैरे लावावा म्हणावं. आई काम कर ना, एक ना तो वेब कॅमेरा येतो, तो इथे बसून घे. तिला तू दिसशील. हा, आणि बघा, एकमेकींना बघा आणि सांगत सुटतो की बटाट्याचा रस काढ, तो मग तो असा लावायचा. ते करत बसा तुम्ही. हे पान संपत करे इथे असं. हो, संपत. मग नंतर अगं बाई, ए काहीतरी मी दाबलं. दाब दाब, अजून दाब. काय झालं? डिस्कनेक्ट केलंस? अगं बाई हो. असते. फोन वाजला बघ. बघ, असे तुम्ही तासन तास बसलेले असताना मग फोन येत नाही. मी फोन घेते. लेकीशी बोलत होतो. नाही, मी आधी फोन घेते. हॅलो. हॅलो आई, मी सिद्धार्थ बोलतोय. अगं बाई, कसा आहेस तू? फर्स्ट क्लास. तुम्ही कशा आहात? बरी आहे. काय नाही, बाबा आहेत का तिथे? त्यांच्याशी बोलायचं होतं. हा, एक मिनिट. हा, होल्ड ऑन कर. अहो अहो अहो, तुमच्यासाठी फोन आहे. कोण आहे? अहो, सिद्धार्थचा फोन आहे. हॅलो.
हॅलो बाबा, मी सिद्धार्थ बोलतोय. कसे आहात? ठीक आहे. का रे? शलाकाचा फोन आला होता. तिने तुमच्याबद्दल सुद्धा विचारलंय. व्यवस्थित चाललंय तिचं? बरं बरं. तुझ्याकडे सांगितलंय का? नाही, खूप धावपळ चाललेली असते. दिवसभरात अजिबात वेळ मिळत नाही तिला. नुसती पळापळ चाललेली असते म्हणे. हॅलो बाबा. हॅलो, ऐकू येतंय ना? हो ऐकतोय मी, बोलतो. पुढच्या आठवड्यात पेपर वर्क वगैरे सुरू होईल म्हणाली. अच्छा. बाकी बाकी ठीक आहे. तुमचं काय चाललंय? काय नेहमीच रुटीन. आणि आबा शिर्या कसे आहेत? ठीक आहेत सगळे. बरं, ठेवू? हो ठेव. अहो असं काय काय नीट बोलला नाहीत त्याच्याशी तुम्ही? आता ह्याच्यापेक्षा नीट काय बोलायचं? नीट नाही बोललो मी. नाही हे नीट नव्हतं बरं का. सगळ्यांशी असं बोलता का तुम्ही? हो मला काय वेगळं नाही वाटलं का? अहो काय तुमचे गैरसमज आहेत ते एकदा मिटवून टाका ना. कसले गैरसमज? ते माझा कसला गैरसमज वगैरे काय नाही. अहो जेव्हा केव्हा त्याचे बिचाराचे फोन येतात तुमची अशी चिडचिड चिडचिड होते. कुठे चिडचिड? मी कधी चिडलो? हा चिडले असेल मीच, पण तुम्ही त्याला भेटा बरं ऑफिसमध्ये जाऊन. का? हा भेटा, बोला, तुमचे गैरसमज मिटवून टाका ना. इतकं काय वाईट मुलगा नाहीये. बघू. म्हणजे यांनाही त्रास नाही आणि आम्हालाही त्रास नाही. आई, या आई. आले. याई सॉक्स कुठे आहेत? ते घालतोयस तू शिर्या. रुमाल कुठे आहे? हा तू कालचं परत आणलायस? विसरलो की काय? या आठवड्यात 3 रुमाल हरवलेस तू. हे घे. 3 गेले आई? मग अजून 4 म्हणजे 7 किती यार? अरे काय लक्ष कुठे असतं तुझं शिर्या? हा हळू हळू हळू. बाबाने ऐकलं तर सकाळी सकाळी लेक्चर देतील. त्यांचं लक्ष असेल तर ना. म्हणजे काय नाही, उगाच आपली चिडचिड 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 करत राहतात. काय अर्थ आहे का? काय झालं सांग ना. काल त्या सिद्धार्थचा फोन आला होता. धड त्याच्याशी बोलले पण नाही. इतके तुसड्यासारखे बोलत होते ना. आणि तुला माहिती आहे ना तो किती गोड मुलगा आहे. इतका व्यवस्थित बोलत असेल आणि हे तुसड्यासारखे बोलत होते. काय तुला माहिती आहे ना ते सुरुवातीपासून त्याच्या विरोधात आहे. अरे पण आता ते जुनं झालं. थोडं समजून घ्यायला नको का? होईल का? सगळं हळूहळू नीट होईल. तू काय बोलली नाहीस ना? मी काय बोलणार? सगळं सांगून झालंय पण ऐकायलाच तयार नाहीये. यावर एकच उपाय. का आता तुझा उपाय? माझा नाही ग, आबांचा. सामुदायिक बहिष्कार टाकायचा. काय शिर्या? अगं बहिष्कार म्हणजे तसा नाही ग. म्हणजे कोणी त्या विषयावर बोलायचंच नाही. बरं ते बोलायला लागलं की दुर्लक्ष करायचं. आई अगं असं काय करतेस? सगळं नीट होईल. येतो मी. हा. अरे शिर्या, हाय शिर्या. बघ मला वाटलंच होतं इथे भेटणार म्हणून. मुद्दाम आले. अरे घरी गेले तेव्हा लक्षात आलं तुझा नंबर नव्हता घेतला ना. म्हणजे फोन नंबर रे. मग कॉन्टॅक्ट कसा करणार? आणि मग आठवलं मला तू काल म्हणालेलास ना की याच वेळेला येतो म्हणून आले अंदाजाने. मग म्हणजे काय? अरे पत्रिका. पुढच्या रविवारी लग्न आहे माझं. अरे काय सुमन, ग्रेट. अरे कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. हे छान झालं. म्हणजे बरं झालं. म्हणजे काय करतो नवरा? दुकान आहे रे आमचं. म्हणजे स्पोर्ट्सचं सामान वगैरे. अरे वा, हे चांगलं आहे. म्हणजे ओळख करून घ्यायला हवी. म्हणजे स्वस्तात सामान मिळेल ना. नक्की रे, नक्की सांगेन मी त्याला. मी एक काम करतो. मी आमच्या जिमखान्यात पण सगळ्यांना सांगतो की आपल्या ओळखीचं आहे म्हणून. हो नक्की. आणि लग्नाला सगळ्यांना घेऊन यायचं. हो सगळ्यांना, म्हणजे सगळ्यांना घेऊन येणार. आणि मुख्य म्हणजे आईला घेऊन येणार. तिला सांगतो ना सुमनचं लग्न ठरलं म्हणून. म्हणजे तुझ्या आईला अजून मी आठवते? चांगलीच आठवते तू. सुमन तुझी बस आली. अय्या खरंच रे. मला निघायला हवं. पण नक्की आठवणीने यायचं लग्नाला. जरूर. हा नक्की. Yes. अच्छा लिहू मी. बाय सुमन. थोडक्यात वाचलो. सुमनचं लग्न ठरलं. May
आय कम इन? येस कम इन. अरे बाबा तुम्ही या ना, या ना, या. हॅलो. हॅलो. या बसा. थँक्यू. सहज सापडलं ना ऑफिस? हो हो. तुम्हाला माहित नाही अहो, शलाका जेव्हा पहिल्यांदा इथे आली होती ना तेव्हा चक्क भांडली होती माझ्याशी. तडातडा बोलली होती मला, तुम्ही पत्ता नीट देत नाही, माणसांनी शोधायचं कसं वगैरे वगैरे. बट आय लाईक्ड इट. आय रिअली लाईक्ड इट. म्हणजे तिचा स्पष्ट वक्तेपणा मला आवडला आणि म्हणून मी तिला सिलेक्ट केलं. तू? म्हणजे मी स्ट्रॉंगली नाव रेकमेंड केलं. मला अशी स्ट्रेट फॉरवर्ड माणसं खूप आवडतात आणि अशा कामांसाठी अशाच माणसांची गरज असते ना. हो. घ्या ना, घ्या. अरे वा, इथे खूप वट दिसते तुझी. म्हणजे या डिपार्टमेंटचा इन्चार्ज आहे म्हटल्यावरती. घे ना. हो घेतो. बाबा एक विचारू? विचार ना. तुम्हाला मी जावई म्हणून पसंत आहे ना? हो हो. नाही म्हणजे काही शंका असली ना तर प्लीज मला विचारा, मला राग येणार नाही. काय असतं की कुठचीही शंका असली तर ती वेळच्या वेळी क्लिअर झालेली बरी असते. ती उगाच आत दाबून ठेवली की आतल्या आत फोफावत राहते आणि मग गैरसमज जन्माला येतात. चांगलं वाक्य होतं. आई टीचर होती ना माझी, त्यामुळे अशी वाक्य सतत कानावर पडायची आणि मलाही आता त्याची सवय झाली. पण तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलत. नाही 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 नाही. हे बघ, माझ्या मनात तुझ्याविषयी काहीही शंका नाही. मग तुम्ही असे गप्प गप्प का असता? शलाकानी तुमच्याबद्दल मला काय काय सांगितलं होतं, पण तसे तुम्ही मला कधीच दिसला नाहीत. म्हणून मला वाटलं. अरे नाही रे, तसं काही नाही. मग? अरे माझी एकुलती एक लाडकी लेक पळवून देणार तू माझ्यापासून, मग मला वाईट नाही का वाटणार? पण तशी ती कधीतरी जाणारच होती ना, मग त्यात वाईट वाटण्यासारखं काय? कळेल कधीतरी, माझ्या जागी येशील ना तेव्हा कळेल. घ्या ना, कॉफी घ्या ना तुम्ही. आबा, आबा चलता ना तुम्ही जेवायला? हो, जरा एवढं उरकून येतो. हा, काय लिहिताय तुम्ही? JNSचं काम चाललंय. JNS. जे अगं बाई, हो, ज्येष्ठ नागरिक संघटना. मग थांबू का थोडा वेळ? नको नको, अगं झालं मग, आता आलो आलो आलो. बरं, मग मी वाढते. हा, श्यामला काय ते? मगाशी फोन कोणाचा आला होता? फोन कुणाचा? हा, यांचाच फोन होता. काय म्हणाला? अहो आबा, मी यांना ऑफिसमध्ये जाताना सांगितलं, त्या सिद्धार्थशी प्रत्यक्ष जाऊन काहीतरी बोला तुम्ही. असं नुसतं कुडत राहून कसं चालेल? अरे देवा, तू असं बोललीस त्याला? आता मग काय करणार आबा? आता यांचा स्वभाव तुम्हाला माहितीच आहे ना, नुसता जीवाला त्रास करून घ्यायचा. मी म्हटलं सोडा ना, जा तुम्ही त्यांना भेटा, त्याला भेटा आणि काय तुमचे गैरसमज असतील दूर करून घ्या, नाही का? अगदी बरं केलं, हे काहीतरी व्हायला पाहिजे होतं. पुढे काय झालं? नाही म्हणजे गेले त्याच्या ऑफिसमध्ये दुपारी. हो, काय सांगतेस काय? हो, म्हणजे फोन आला होता ना तेव्हा हे म्हणाले की मी तिकडेच जातोय म्हणून त्याच्या ऑफिसमध्ये. गंगेत घोडं झालं. आता काही सांगता येत नाही, काय बोलणं झालंय कुणाच ठाऊक. तू काही काळजी करू नकोस. तू हा शिर्या आपला काय म्हणत होता विसरलीस का? म्हणजे कोणीही प्रेमात पडावं असा माणूस आहे तो सिद्धार्थ. तो आपल्या शेखरला नक्की आवडणार, डोंट वरी. असं होऊ दे म्हणजे झालं. मग चला जेवूया आपण. झालं ना तुमचं? हा, नेनेंचं मग बघू. ए सामान आलो का? आई ग आई, आज जरा बरं वाटलं. पण काय?
अगं श्यामल, आज दुपारी जाऊन आलो. कुठे? अगं जाऊन आलो दुपारी, तुला बोललो नाही का? अगं सिद्धार्थकडे ग. हो का? चहा घेणार का तुम्ही? हो चहा घेणार. अगं श्यामल ऐक ना, मस्त आहे ग. काय बोलला माझ्याशी, छान छान मुलगा आहे, व्हेरी पॉलिश्ड. आणि काय ऑफिस आहे ग त्याचं, पॉश कडक एकदम. तुमची बॅग कुठे? बॅग मी बाहेर ठेवले. अगं ऐक ना जरा, मी गेलो, सगळ्यांची अशी ओळख बिळख करून दिली आणि कॉम्प्युटर व्हेरी हायटेक बेर माझं पिऊन बिऊन फटा. मी चहा ठेवू का? तुम्ही खाणारच का काही? नाही पण अळूड्या करायला घेतल्या नाही. अगं ऐक आम्हाला, हे बघ ते तू आला. हो हो आबा, आज कळलं की नाही दुपारचं काय काय ते दुपारचं काय? तू श्यामल बोलली नाही? श्यामल अहो नाही, मी आज दुपारी त्या सिद्धार्थला भेटून आलो. मग तो टीव्ही रिपेअर करणारा का? तू हा सिद्धार्थ आमसुले टीव्ही रिपेअर करणार आहे. नालायक माणूस आहे. अरे आपली बटणं केवढी नाजूक झालेली, लूज झालेली आहे. ते फेदर टच म्हणतात, पण नुसतं वाऱ्याने सुद्धा कोणी गेलं तरी बटणं चॅनल बदलतो. परवा शिंकलो मी, ते शिंकलं चॅनल बदलला. पाहिजे ते. अहो ते नाही हो, सिद्धार्थ आपला टीव्ही आपला म्हणजे सिद्धार्थ आपला नाही का झाला रिपेअर करणारा तू. आणि कोण? अहो नाही हो, आपला शलाकाचा चॅनल म्हणजे चॅनल नंबर 9 ऑस्ट्रेलियन चॅनल. अहो, नाही. ऑस्ट्रेलियन चॅनल नाही म्हणत. चॅनल लागेल का ऑस्ट्रेलियन? नाही म्हणत. नाही. अहो शलाकाचा सिद्धार्थ नाही लागत नाही. ऑस्ट्रेलियन चॅनल लागत नाही. सांगायला पाहिजे. अहो नाही, मी काय आबा मी बाबा. अरे शिर्या, आलास तू? कधी आलास? मगाशीच. मी असा नाही जात ऑफिसला. अच्छा अच्छा. शिर्या, एक न्यूज आहे तुझ्यासाठी. गुड न्यूज. हो. आणला ना टाय? टायचं नाही. अरे आई बोलली नाही का तुला दुपारी? पण आई तुम्हाला नाही बोलली? मला नाही. अरे मीच तर फोन केला आईला की मी आज जातोय पण म्हणून. मला नाही बोलली आई. नाही बोलली का? नाही पण मी जाऊन आलो. जाऊन आलात? येस येस. खरंच बाबा? हो. व्हेरी गुड बाबा, थँक्स. अरे व्हेरी गुड. कसं वाटलं? अरे फारच छान वाटलं रे, एकदम पॉश, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, व्हेरी इम्प्रेसिव्ह. हो ना? तू मला बोलला होतास ना, खरंच छान आहे. मी ते सांगत होतो बाबा, तुम्ही आधी जायला होतं. म्हणजे समोरासमोर मीटिंग झाली ना की संपलं. हा. पण एकदम फ्रेश आहे ना, म्हणजे कसं जागा एकदम नीट नेटकी. अरे फारच सुरेख आहे, मला फार आवडली. बरं, आवाज नाही एकदम थंड आहे. हो 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 हो, व्हेरी नाईस. अरे व्हेरी हायटेक, फार सुरेख हो आहे, ना? फार छान. रंग कसा वाटला? रंग छान आहे, गोरा आहे, चांगला आहे. गोरा रंग. गोरम. बाबा कुठे गेला होता तुम्ही? त्याने काळा रंग नाही दाखवला. काळा? अरे काळ्याचा अहो डबल डोअरचा फ्रीज दाखवला ना त्याने, तो मोठावाला. त्याने काय दाखवलं? मी त्याला तू काय बोल. अरे शिर्या, मी त्या सिद्धार्थ कडे गेलो होतो. हा आपला आई विसरली ना, मी ठेवून येतो. अरे ना शिर्या. आबा कुठे आहात? काय रे काय? वा आबा इकडे काय करताय? मी घाबरलो ना. घाबरायचं काय त्याच्यात? घाबरलो म्हणजे म्हटलं गेलात कुठे? जरा निसर्गाशी हितगुज करतोय. अरे वा, काय म्हणतो निसर्ग? प्रदूषणाचा त्रास वगैरे होतोय त्यांना? आबा काय? बाबांचं कळलं ना, मत परिवर्तन झालंय, ऐकलत ना? हो छान. आपला उपाय लागू पडला. हे आधीच करायला हवं होतं. तसं नाही रे. काय तू शेखर मुद्दाम करत नाही रे. काय मुद्दाम नाही करत? मुद्दामच करतात. आपल्या मनाला वाटेल तसं करतात. मग सगळ्यांनी सांगितलं की हा हेच बरोबर असं म्हणतात. विरोध का करतात हे मला कळतच नाही. अरे तीच तर गंमत आहे. कसली? मानवी स्वभावाची. काय शिर्या, स्वभावाला औषध नाही. काय हा माणसाचा स्वभाव त्याच्या मानसिकतेतून येतो. आणि शेखरला मी लहानपणापासून बघत आलेलो आहे. म्हणजे लहानपणापासून तुम्हाला विरोध करतायत? कोण शेखर? अरे त्याची हिंमत नव्हती माझ्यासमोर तोंड उघडायची. पण काही सांगितलं त्याला की तो टाळाटाळ करायचा. म्हणजे तोंडावर हो म्हणायचा, पण करायचा आपल्याच मनासारखं. मग काय मग तोंड कशी पडायचा? काय ही माणसाची वृत्ती असते. तुला ती म्हण माहिती आहे ना, पुढच्या ठेच मागचा शहाणा. हो. सांगायचा मुद्दा काय की स्वतःला ठेच लागल्याशिवाय तो शहाणा होत नाही. सिद्धाच्या बाबतीत हेच झालं. हो आता झालंय. बरोबर. त्याचं मत परिवर्तन झाले, हृदय परिवर्तन लवकरच होईल.
शलाका, आज तुझी खूप आठवण येते. आज मी सिद्धार्थकडे जाऊन आलो. अगं नाही ग वेडे, माझा विरोध असा कधी नव्हताच ग, पण अगं मुलीच्या बापाचं मन जरा समजून घे ना. काय तू मला सिद्धार्थ खूप आवडला. तुझी निवड खूप छान आहे, पण तुझ्या आईनं आणि आबांनी मला जवळ वाळीत टाकलाय. कारण म्हणे मी सिद्धार्थशी तुसडेपणाने वागलो. तू माझ्या वतीने त्याची माफी माग प्लीज. हो, थँक्यू डिअर. सोयम तोयम तदनुम तुम तादानी. सोयम तोयम तदनुम तुम तादानी.